100% वंजारी. माझी आजी स्वतः लामिंग्टन रोडवर भाजीची टोपली घेऊन त्या नऊवारी साडी घेऊन अजून मांडी घालून भाजी विकायला बसायची. अशा कुटुंबातले आम्ही आहोत. आम्हाला हे काय वंजारींचं सर्टिफिकेट नाही. हे वंजारांना बदनाम करून टाकलं या गँगनी. उद्या समाजाला बदनाम करून टाकलं. उभा समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं. वंजारी कोणाचा विरोधकच नाही आहे. आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणारे. भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणारे. हे काय मला सांगतात वंजारी मध्ये बदनाम करून टाकलंय मी वंजाऱ्यांना. आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही. मी चांगल्याविरुद्ध बोलतो. हा कोण गोट्या पोट्या याला कोण भीक घालते असले काय मी घाबरत नाही. पाहिजे अरे जाऊ दे त्याला जे करायचं ते करू. चला पुढचा प्रश्न घ्या. भगवान बाबाला मानणारे म्हणतात मात्र ते गोट्या म्हणतोय की वाल्मिकी माझा दैवत ते जाऊ दे विठ्ठल आहे. ते जाऊ दे विठ्ठल आहे. विठ्ठल अरे जाऊ दे रे बाबा सोड. चल पुढे घ्या. सर सनातन धर्मावरून पुन्हा एकदा रान उठलेलं पाहायला मिळतंय. जे पृथ्वीराज चव्हाण आहेत माजी मुख्यमंत्री. हे बघा सनातन धर्माची ओळख काय तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला तो सनातन धर्म होता. वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये? सनातन. चारवाकाला कोणी मारला? बसवाचार्यांना कोणी मारलं? त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं? ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं? तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला? गाथा कोणी बुडवल्या? ह्या जातीद्वेष या समाजामध्ये कोणी आणला? शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं? ते सगळे धनातन दहशतवादीच होते. संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला? संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले? ते पाचही जण सनातन दहशतवादीच होते. संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते आणि संभाजी महाराजांनी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली दिलं. हा इतिहास आहे. महात्मा फुलेंना कोणी छळलं? धर्मव्यवस्थेविरुद्ध या कर्मकांडाविरुद्ध या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं. आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे. समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे तरच हा समाज पुढे जाईल. त्याचा फायदा हजारो लाखो करोडो स्त्रियांना होता. केलं कोणी? महात्मा फुलेंना. त्यांचे काय घाल केले? कोणी केले? सनातन दहशतवाद्यांनी. शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूने बाहेर पडले आणि दलितांना क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केली. त्यांना मारण्याचं, त्यांना खून करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं? सनातन दहशतवाद्यांनी.